यानंतरची बातमी नाशिकमधून। नाशिक शहरामध्ये सध्या रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे आता गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे। नाशिक आणि शहर परिसरातील अनेक भागांमध्ये काल रात्रीपासूनच पावसानं दमदार हजेरी लावली। काल रात्रीपासून सुरू असलेल्या या पावसामुळे सध्या गंगापूर धरणातून देखील आज पुन्हा एकदा विसर्ग पाण्याचा केला जाणार आहे। नदी परिसरामध्ये असलेल्या गाडी किंवा इतर वस्तू काढून घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। नदी परिसरामध्ये आज भरणारा आठवडा बाजार सुद्धा भरू देऊ नये असं सुद्धा आदेश जे आहेत ते प्रशासनानं दिलेले आहेत। पावसाने संततधार हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे। नाशिकच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस जोरात हजेरी लावतोय आणि म्हणूनच गंगापूर धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग केला जातोय। आणि कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीची सुद्धा पाणी पातळी हे काही प्रमाणात का होईना वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आज गंगापूर धरणातून 1,500 क्युसेस पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदापात्रात करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सुद्धा सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत। आणि त्याच पद्धतीने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार असेल। या गोदावरी नदी पात्रामध्ये जे काही गाड्या असतील किंवा इतर वस्तू असतील ते काढून घेण्याचे आवाहन सुद्धा प्रशासनाच्या वतीने हे करण्यात आलेलं आहे। गंगापूरसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणातून पाण्याचा विसर्ग काल रात्रीपासून आणखीन एकदा चालू करण्यात आलेला आहे आणि पाऊस हे वाढल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग सुद्धा वाढवला जाईल अशा पद्धतीची माहिती आहे। आणि त्यामुळे गोदावरी असेल किंवा दारणा या दोन्ही नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश आहेत।